मवियाचं विधानसभा जागा वाटप ठरलंय अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। मेरिटच्या आधारे 151 जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे। तर 53, 43, 55 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी एसपी 53, काँग्रेस 43 आणि शिवसेना युबीटी 55 जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। उर्वरित जागांबाबत लवकरच बैठक होणार असल्याचंही कळत आहे। तर 151 जागांवर मवियामधील तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। त्यामुळे आता मवियाचा फायनल फॉर्म्युला नेमका काय असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। मविया ज्यांना लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं आहे त्यानंतर आता विधानसभेमध्ये सुद्धा चांगलं यश मिळेल या आशेने मवियामधील सगळेच पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांनी आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवलेला आहे। 151 जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। 53, 43, 55 चा हा फॉर्म्युला असल्याची माहिती समोर येते। यापैकी राष्ट्रवादी एसपी 53, काँग्रेस 43 आणि शिवसेना युबीटी 55 जागा लढणार असल्याचं कळत आहे। तर उर्वरित जागांविषयी लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती आहे। विधानसभेमध्ये किती जागा भाजपने लढवायला हव्या किंवा किती जागांवरती आपली प्लॅनिंग सुरू आहे लढवण्याची? मला तर वाटतं बीजेपीने 288 लढवावं। माझं उत्तर मी दिलं की नाही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।